वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेनं 2 एप्रिल रोजी आणि राज्यसभेनं 3 एप्रिल रोजी मंजूर केलं. 5 एप्रिलला या विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर या संदर्भातला कायदा लागू झाला. आता या आठवड्यामध्ये मंगळवारी संपूर्ण देशभरामध्ये वक्फ सुधारणा कायदा लागू करण्यात आला आणि त्याच दिवशी संध्याकाळी पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये वक्फ कायद्याच्या विरोधात निदर्शनं सुरू असताना हिंसाचार झाला. आज सुद्धा असाच काहीसा प्रकार झालेला आहे. वक्फ कायद्याच्या विरोधात हिंसक आंदोलकांनी बराच वेळ प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक रोखून धरली होती. तसेच रेल्वे गाड्या सुद्धा त्याने थांबवल्या होत्या. स्थितीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांच्या तुकडीला पाचारण करण्यात आलं होतं. मात्र आंदोलकांनी त्यांच्यावर सुद्धा दगडफेक केली आणि याच्यामध्ये 10 पोलीस जखमी झालेले आहेत. पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की आता स्थिती नियंत्रणामध्ये आहे आणि मुर्शिदा जिल्ह्यातील जंगीपूरमध्ये हा हिंसाचार उफाळलेला होता. आता हे जे विधेयक आहे याला सुरुवातीपासूनच विरोध करण्याची भूमिका तृणमूल काँग्रेसनं घेतलेली आहे. यासोबतच पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारणा विधेयक लागू होणार नसल्याचं ममता बॅनर्जींनी स्पष्ट केलेलं आहे. याच वेळेस पश्चिम बंगालमध्ये शिक्षक भरतीमध्ये सुद्धा घोटाळा झाल्याचं समोर आलेलं आहे. या उमेदवारांच्या उत्तरपत्रिका ज्या होत्या त्यांनी पेपर दिलेल्या त्या सुद्धा नष्ट झालेल्या. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टानं शिक्षकांची जी भरती होती ती बेकायदेशीर ठरवत रद्द केलेली आहे आणि बंगालमध्ये वक्फसाठीचं आंदोलन होत असताना आर्थिक आघाडीवरती सुद्धा सर्व काही ठीक नाही. आज आपण माहिती घेऊयात बंगालमधील आंदोलनाची आणि तेथील शिक्षक भरती घोटाळ्याची. नमस्कार, मी अनुराग जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आता बघा, वक्फ सुधारणा कायदा हा संपूर्ण देशभर लागू झालेला आहे, पण त्याच्या विरोधात संघर्ष करण्याची भूमिका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतलेली आहे. वक्फ सुधारणा कायद्याचा उद्देश गरीब मुस्लिमांना आणि महिलांना न्याय देण्याचा आहे. हे सरकार सातत्यानं मांडत आलेलं आहे, पण तरी सुद्धा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारणा विधेयक जे आहे त्या संदर्भातला कायदा जो आहे तो लागू होणार नसल्याचं म्हटलेलं आहे. त्या म्हणतात की मला कल्पना आहे की वक्फ सुधारणा विधेयक संसदेत मंजूर झाल्यामुळे तुमच्या मनामध्ये असंतोष आहे, पण बंगालमध्ये असं काही होणार नाही. ज्याच्यातून फोडा आणि राज्य करा धोरणातून एखादी व्यक्ती सत्ता गाजवेल. सगळ्यांनी एकत्र राहायला हवं असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. पण याच्या अगदी विपरीत वक्फ कायद्याच्या विरोधात झालेल्या निदर्शनादरम्यान मुर्शिदाबादमध्ये हिंसाचार झालेला आहे. म्हणजे मुख्यमंत्री बोलतायत काय तर सगळ्यांनी एकत्र राहायला हवं, तरी सुद्धा हिंसाचार झालेला आहे. मुर्शिदाबादमध्ये या नवीन वक्फ कायद्याविरोधात निदर्शने करणाऱ्या लोकांनी पोलिसांवरती दगडफेक केली. याच वेळेस त्यांनी राष्ट्रीय महामार्ग 34 रोखला होता. पोलिसांनी त्यांना हटवण्यास सुरुवात केली. त्यावेळेस त्यांनी पोलिसांवरती दगडफेक केली. ममता बॅनर्जी या सर्व परिस्थितीमध्ये असं विचारतायत की पश्चिम बंगालमध्ये 33% अल्पसंख्याक आहेत, मी त्यांचं काय करू? म्हणजे वक्फ आता हा कायदा आलेला आहे, त्याला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होतोय तिथं आणि म्हणून त्यांनी हे असं वाक्य उच्चारलेलं असू शकतं, असं म्हणलं जातंय. आता त्यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला फार महत्त्वाचं आवाहन सुद्धा केलेलं आहे. त्या म्हणतात की वक्फ कायद्यामुळे तुम्ही नाराज आहात मला माहिती आहे, पण विश्वास ठेवा बंगालमध्ये डिव्हाईड अँड रूल होऊ देणार नाही. बंगालमध्ये 33% अल्पसंख्याक समुदाय आहे. त्यांचं काय करायचं? त्यांना राज्यातून काढून टाकायचं का? शेजारच्या बांगलादेशची परिस्थिती काय आहे आपण पाहतोय. वक्फ कायदा मंजूर करण्याची ही वेळ नव्हती, पण बंगालचं धार्मिक आधारावरती मी विभाजन होऊ देणार नाही. मी प्रत्येक धर्माच्या प्रार्थनास्थळी जाते आणि जात राहीन. प्रत्येक जात, धर्म हा मानवतेसाठीच प्रार्थना करतो. माझ्यासाठी एकता हे महत्त्वाचं तत्व आहे. तुम्ही मला गोळी जरी घातली तरी तुम्ही मला एकतेपासून वेगळं करू शकणार नाही. अल्पसंख्याक समुदायातील लोकांना उद्देशून त्या म्हणाल्या की काही लोक तुमची दिशाभूल करतील, तुम्हाला आंदोलन करायला सांगतील, पण तुम्ही या काळामध्ये एकत्र राहावा. विश्वास ठेवा, मी तुमचं आणि तुमच्या मालमत्तेचं संरक्षण करेल. आता त्यांनी हे आवाहन जरी केलेलं असलं तरी सुद्धा जनता रस्त्यावरती उतरलेली आहे. आता मुळामध्ये ह्यांचे स्टेटमेंट जे आहे ते सुद्धा प्रॉब्लेमॅटिक आहे. मी तुमचं आणि तुमच्या मालमत्तेचं संरक्षण करेल. कुणाचीही मालमत्ता हिसकावून घेतली जाणार नाहीये, हे सरकारने संसदेमध्ये स्पष्ट केलेलं आहे. आता तिथे फक्त कोणकोणत्या गोष्टी बदलल्या जाणार आहेत त्याच्याविषयी आपण ऑलरेडी डिटेलमध्ये व्हिडिओ केलेला आहे. सरकारची भूमिका काय आहे केंद्र सरकारची? तर मुस्लिम महिला आणि जे गरीब मुस्लिम आहेत त्यांना न्याय मिळायला पाहिजे आणि वक्फ बोर्ड जे आहे हे सर्वसमावेशक असलं पाहिजे, ही एवढीच भूमिका आहे. पोलिसांनी काय म्हटलं हे सर्व हिंसाचार झाल्यानंतर? तर त्यांनी असं म्हटलं की दंगलखोरांना पकडण्यासाठी एका पोलीस पथकानं शोध मोहीम हाती घेतलेली आहे. पोलिसांकडून मुर्शिदाबादमध्ये छापेमारी सुद्धा चालू आहे. ज्या ज्या भागात हिंसक आंदोलनं झाली तिथले सीसीटीव्ही फुटेज चेक केले जात आहेत आणि आरोपींचा शोध घेतला जातोय. त्याचबरोबर अफवा पसरणाऱ्या विरुद्ध सुद्धा कारवाई केली जाणार आहे. पोलिसांनी तिथल्या नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलेलं आहे. तसेच कुठल्याही प्रकारच्या अफवेकडे लक्ष देऊ नका असंही म्हटलेलं आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे. तरी सुद्धा मुळात ही परिस्थिती
का निर्माण झाली याच्यावरती लवकरात लवकर निर्णय होणं अपेक्षित आहे. काही ना काहीतरी कारवाई होणं अपेक्षित आहे. वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यापासून सर्वोच्च न्यायालयामध्ये आत्तापर्यंत 12 याचिका दाखल झालेल्या आहेत. त्याचवेळी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं 11 एप्रिलपासून देशभरामध्ये निदर्शनं करण्याची घोषणा केलेली होती. कदाचित त्यामुळे आजची घटना घडली असेल असा एक अंदाज आहे. आता घटना घडलेली आहे पश्चिम बंगालमध्ये. परिस्थिती तिथं नियंत्रणामध्ये आहे, तरी सुद्धा नियंत्रणाबाहेर जाऊ शकली असती. या संदर्भात आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी एक्सवर लिहिलेलं आहे, की आसाममध्ये जिथे मुस्लिम लोकसंख्या सुमारे 40% आहे, वक्फ कायद्याविरुद्धचे निदर्शने शांततेत झाले. तिथे पोलीस आधीच तयार होते. त्याच्यामुळे परिस्थिती नियंत्रणामध्ये राहिली. ते म्हणाले, की आसाममधील सर्व समुदाय बोहाग बिहूच्या तयारीमध्ये व्यस्त आहेत. पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी संवेदनशील भागामध्ये अशांतता निर्माण करणाऱ्यांवरती कठोर आणि तात्काळ कारवाई करावी अशी मागणी राज्य सरकारला केली आहे. त्यांनी सांगितलं, की आम्हाला याबद्दल भीती वाटत होती म्हणून आम्ही मुख्यमंत्री कार्यालयात आधीच या संदर्भात माहिती दिलेली होती. याच वेळेस अजून एका बाबीकडे लक्ष देणं गरजेचं आहे, की पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते शुवेंदू अधिकारी यांनी सरकारवरती आपल्या एक्स अकाउंटवरून टीका केलेली आहे. ते म्हणतात, की पश्चिम बंगाल सरकार आपली वोट बँक जपण्यासाठी आंदोलनकर्त्यांच्या विरोधात कारवाई करत नाहीये. यासोबतच गेल्या काही दिवसांपासून ममता बॅनर्जी त्यांच्या राज्यातल्या शिक्षक भरती घोटाळ्याचं चव्हाट्यावरती येण्यानं अडचणीमध्ये आलेल्या आहेत. यासोबतच अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांनी वक्फ संदर्भातला कायदा पश्चिम बंगालमध्ये लागू करू देणार नाही अशी भूमिका जी घेतलेली आहे, तर तसं त्या करू शकतात का? म्हणजे केंद्र सरकारने पारित केलेला कायदा त्यांच्या राज्यामध्ये लागू करायचा नाही अशी भूमिका त्या घेऊ शकतात का? तर हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, धर्मादाय आणि धार्मिक संस्था या घटनेतील समवर्ती सूचीतला विषय आहे. त्याच्यामुळे वक्फ सुद्धा समवर्ती सूचीमधला विषय. मग ज्यावेळेस समवर्ती सूची असते, तर त्याच्यावरती केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघेही कायदा करू शकतात. दोघांनाही तसा अधिकार हा घटनेने दिलेला आहे. केंद्र आणि राज्यामध्ये एखाद्या विषयासंदर्भात मतभेद असतील, तर त्यावेळेस केंद्राने केलेलाच कायदा लागू होतो. आता वक्फ मगाशी जसं म्हटलं हे समवर्ती सूचीमध्ये येतं. त्याच्यामुळं केंद्रानं जो आता कायदा लागू केलेला आहे, तो पश्चिम बंगाल सरकार जे आहे केंद्राला डावलून स्वतःचा कायदा करू शकत नाही किंवा ते त्या कायद्याला विरोध करू शकत नाही. तशी तरतूदच आपल्या घटनेमध्ये नाहीये आणि त्याच्यामुळे ममता बॅनर्जी यांनी जरी या वक्फ कायद्याला विरोध केलेला असला, तरी सुद्धा त्यांना जर का त्यांच्या राज्यामध्ये तो लागू करायचा नसला, तरी सुद्धा घटनेतील तरतुदीनुसार तो त्यांच्यावरती लागू करणं बंधनकारक आहे. पण मुद्दा कशाचा आहे? तर तिथल्या येणाऱ्या निवडणुकांचा आणि त्याच्यामुळेच तिथलं राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांपासून तापलेलं आहे, बिघडलंय असं सुद्धा म्हणू शकतो. याच्या जोडीला सर्वोच्च न्यायालयानं शिक्षक भरती घोटाळ्यावरती कठोर भूमिका घेतलेली आहे पश्चिम बंगालमधल्या. त्याच्यामुळे पश्चिम बंगालमधले जवळपास 25,000 सरकारी शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या गेलेल्या आहेत. आता हा वाद सुरू असताना सर्व उमेदवारांच्या उत्तरपत्रिका ज्या होत्या त्या सुद्धा नष्ट झालेल्या आहेत आणि या उत्तरपत्रिका घोटाळ्याचा जो गैरप्रकार झालेला आहे, त्याच्यामधला तो फार महत्त्वाचा असा पुरावा होता असं सांगितलं जातंय. 9वी आणि 10वीच्या वर्गामध्ये शिकवण्यासाठी सहाय्यक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली होती. आता ज्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली होती, त्यांचा दर्जा हा नियुक्ती नाकारलेल्या उमेदवारांपेक्षा कमी होता. त्याच्यात अजून एक मुद्दा असा समोर आला, की अनेकांची नावं जी आहेत, ही कोणत्याही पॅनलनं फायनल केलेली नव्हती आणि त्याच्यामुळे या सर्व नियुक्त्या भ्रष्टाचारातून झाल्या असा आरोप करण्यात आलेला होता. ममता बॅनर्जी यांच्या सरकारनं या नियुक्त्या बेकायदेशीरपणे केलेल्या होत्या असं सुद्धा समोर आलं आणि त्याच्यामुळं सुप्रीम कोर्टानं ममता बॅनर्जी यांच्या सरकारला दणका दिलेला आहे. सरकारनं गुणवत्तेकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांच्या निवडक निष्ठावंतांना नोकऱ्यांमध्ये भरती केल्याचा हा आरोप आहे. या विषयामध्ये म्हणजेच शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये बंगालचे शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी यांना ईडी आणि सीबीआय दोघांनी अटक केली. बंगालच्या उच्च न्यायालयानं सर्व 25,000 शिक्षकांची नियुक्ती आधीच रद्द केलेली होती. आता त्यांनी या संदर्भात सीबीआय चौकशी करण्याचं सुद्धा ठरवलेलं होतं. पण हे सीबीआय चौकशी जी आहे याला मात्र सुप्रीम कोर्टाने मान्यता दिलेली नाही. पण त्यांचा आधीचा जो निर्णय होता, की उच्च न्यायालयाचा निर्णय 25,000 शिक्षकांची नियुक्ती रद्द करण्याचा, तो मात्र सुप्रीम कोर्टाने धरून ठेवलेला आहे, अपील केलेला आहे. पश्चिम बंगालमधील राज्य संचालित आणि अनुदानित शाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अतिरिक्त पदं निर्माण करण्याचा निर्णय तिथल्या राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता. आता अतिरिक्त पद म्हणजे काय? तर एक तात्पुरतं पद असतं, जे कर्मचाऱ्याला सामावून घेण्यासाठी निर्माण केलं जातं. पश्चिम बंगालमधल्या मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार 2016 मध्ये
राज्य शाळा सेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेद्वारे 25,753 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आलेली होती. मात्र ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती भ्रष्ट आणि दोषपूर्ण असल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयानं 3 एप्रिल रोजी ही सर्व पदभरती अवैध ठरवलेली आहे. आता इथे सुद्धा ममता बॅनर्जी यांनी संघर्ष करण्याची भूमिका घेतलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे अपात्र ठरलेल्या शालेय शिक्षकांना पाठिंबा देण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. शाळेत परता आणि काम सुरू करा असं त्यांनी या शिक्षकांना सांगितलेलं आहे. सरकार तुम्हाला बेरोजगार होऊ देणार नाही आणि तुमच्या सेवेमध्ये खंड पडू देणार नाही याची हमी त्यांनी दिलेली आहे. आता एक महत्त्वाचा या ठिकाणी आपल्याला उल्लेख करणं गरजेचं आहे. महत्त्वाची बाब आहे फार. बंगाल विधानसभेने गेल्या दशकामध्ये त्यांच्या राज्यातील उद्योगांना जे काही प्रोत्साहनपर अनुदान दिलेलं आहे किंवा जे काही इतर फायदे दिलेले आहेत, ते रद्द करणारं एक विधेयक मंजूर केलेलं आहे. उद्योग आणि कंपन्या ज्यांना हे फायदे दिले गेले, त्यांनी हे सर्व फायदे आणि अनुदानं सरकारला परत करण्यास सांगण्यात आलेलं आहे. हा एक वेगळाच निर्णय त्यांच्या इथं त्यांनी घेतलेला आहे. एकूणच काय तर बघा राज्यामध्ये अशांतता आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका घेतलेली दिसून येतीये. यासोबतच शिक्षक भरती घोटाळा मोठ्या प्रमाणात झालेले 25,000 हून अधिक शिक्षक 2016 पासूनचा मॅटर. इतके सारे जण एका निर्णयामध्ये अचानकच आता बेरोजगार झालेले आहेत. जरी त्यांनी म्हणजे ममता बॅनर्जी यांनी त्यांना परत सामावून घेण्याची भूमिका घेतलेली असली तरी सुद्धा एकूण विषय हा अवघड आहे. आणि बंगालमध्ये जसजशा निवडणुका जवळ येत जातील तसतसं हे वातावरण बिघडत जाईल अशी सुद्धा एक शंका व्यक्त केली जाते. आता हे सर्व गोष्टी ज्या आहेत हे नियंत्रणात ठेवण्याचं फार महत्त्वाचं काम ममता बॅनर्जी यांच्या सरकारला करावं लागणार आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.